तर नमस्कार भावांनो, कसे आहेत तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व बरे असाल. माझं नाव आहे रोहित आणि मी बनवतो मिनी ब्लॉग्स. काल होता रविवार आणि आज आहे सोमवार. आपण कुठंतरी फिरायचा प्लॅनिंग केलं काल. बोललो त्यासाठी आपण संध्याकाळी आपला रिक्षा काढलेला रविवार असून. तर 550 रुपीज अर्निंग झाले. तर बोललो आपल्याला आज कामं येऊ शकते. तर बोललो 10-11 वाजता निघायचं. त्याच्या अगोदर सोचलं की मी चला थोडंफार आणखीन आपण रिक्षा चालू आहे आणि थोडेफार आणखीन पैसे वगैरे होईल तर खर्चाला कामं येईल. तर आपण जाणार आहे एका रिसॉर्टला. कुठल्या रिसॉर्टला जाणार आहे ते तर नाही माहिती. बट सर्वात पहिलं आपण आपल्या रिक्षा काढल्या आणि तेव्हा भाडं लागतं LBS रोडला येस बँकेच्या इथे. आणि तिथं कस्टमरला ड्रॉप करून त्यांचे होतात 36 रुपीज. पैसे घेऊन आपण त्याच्यानंतर आपला रिक्षा घेऊन येतो कोकणनगर रिक्षा स्टँडला. एक पण रिक्षा नव्हता. मी माझी रिक्षा लावली, पॅसेंजरला बसवलं रिक्षामध्ये आणि ड्रॉप केलं ईश्वरनगरला ड्रॉप केल्याच्यानंतर एक भांडूप स्टेशनचं पण भाडं लागतं. कस्टमरला ड्रॉप केलं भांडूप स्टेशनला ड्रॉप केल्याच्यानंतर थोड्या टाईम रिक्षा चालवतो. त्याच्यानंतर येतो आपण शिवदी तलावच्या टर्निंगच्या इथे आणि ह्या मोबाईल शॉपवर आलो आहे. त्यांच्याकडनं घेतो फोन कवर, जे की पाण्यामध्ये वगैरे टाकलं तर भिजणार नाही वगैरे, त्यासाठी घेतलं आहे. तर आपण चाललेलो आहे आता भांडूप स्टेशनला. तिकडं आल्याच्यानंतर 2 नंबर प्लॅटफॉर्मवर चाललो आहे. तिकडं आपले फॅमिली मेंबर्स आपला वेट करतात. तर चला आपण डायरेक्ट तिकडं जाऊया. आणि तिकडं आल्याच्यानंतर माहिती पडतं की इकडं खूप सारे मेंबर्स आलेले आहेत. तर हे माझे सिस्टर लोक आहेत. बोललो एक तरी मुलगा पाहिजे त्यांच्यासोबत, म्हणून मी आलो आहे. तर मस्तपैकी ट्रेन वगैरे पकडून आपण ट्रेनमध्ये बसलो. आता खूप थोडासा लंबा सफर आहे. पहिलं आपल्याला दादरला उतरवलं ट्रेननी. त्याच्यानंतर दुसरी ट्रेन पकडून आपल्याला विरारला जावं लागेल. तर दुसरी ट्रेन आपण पकडतो विरारसाठी. फास्ट ट्रेन आहे आणि आपले फॅमिली मेंबर्स आहेत. आता विरारला जाणार आहे. खूप लंबा सफर आहे यार, म्हणजे कंटाळून गेलो. पण जसं तसं करून आपण विरारला आलो. कळांना 1 सेकंड वरतून दाखवतो. बघू शकता भावानं, विरार स्टेशनवर आपण आलेलो आहे. आणि तिकडं पिकअप ऑटो पण आलेला आहे. एक ऑटो आपल्या पाठी आणि आपण चौघंजणं ह्या ऑटोमध्ये बसलो. त्यानंतर भाई मी रिक्षावाल्याच्या बाजूलाच बसलो, कारण की आपण पण एक रिक्षावालाच आहे. त्यानंतर